तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंड जन्मा वस्तवात अशक्य पाप जाय त्रिविध प्रताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंड जन्मा तुका म्हणे माया होय दाखिलाचे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंड जन्मा भवरोग संचित क्रियमाण भोग तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्मा श्री करता घेतलेला वर्ग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्वाचा संबंध आहे. या वर्गातून तुकाराम महाराजांनी परमात्म्याच्या नामाचा महिमा सांगितला. ऐसे विठोबाचे नाम अशा पद्धतीचं समर्थ आहे. विठोबाच्या नामस्मरणापासून प्राप्त होणाऱ्या फलश्रुतीचा विचार तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे. बरं का, जगामध्ये भगवंताच्या प्राप्तीकरता जी वेगळ्या वेगळ्या प्रकारची साधनं आहेत त्याच्यामध्ये भक्तिपथाच्या दृष्टीने संतांनी आणि शास्त्राने सांगून ठेवलेली सगळ्यात सोपी आणि सगळ्यात महत्वाच्या साधना म्हणजे नामसाधना आहे. परमात्म्याच्या नामाचं चिंतन करता येतं, परमात्म्याच्या नामाचं कीर्तन करता येतं, परमात्म्याच्या नामाचं ध्यान करता येतं, परमात्म्याच्या नामाची उपासना करता येते. वेगवेगळ्या पद्धतीनं नामाचं संक्षिप्त भाषणाने आपल्याला महत्व समजावून सांगितलेलं पाहायला सापडतं. बरं का, चिंतन, ध्यान, उपासना, नामाचा उच्चार, नामाचं संकीर्तन हे प्रत्येक थोडं वेगळं आहे. थोडा जरी बदल असला तरी सगळ्याच्या ठिकाणी नामाचं महत्व हे मात्र आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. कधी युगाचा काळ असल्यामुळे नामसाधना महत्वाची आणि या नामसाधनेचं महत्व असल्यामुळे नामाने प्राप्त होणारं फल काय हे कळण्याच्या शिवाय मनुष्य नामस्मरणाकडे प्रवृत्त होणार नाही म्हणून संत नामाचं फल सांगतात. विठ्ठल विठ्ठल साधनामध्ये प्रवृत्त होण्याकरता त्या साधनाचं फल आपल्याला कळायला पाहिजे की नाही. अमुक एक साधन आहे, हे साधन करा, साधन महत्वाचं आहे असं म्हणून नुसतं चालत नाही. बरं का, साधन आहे, साधन महत्वाचं आहे, शास्त्राने सांगितलं एवढ्यावर काम लागत नाही. एवढ्यानं मनुष्य ते साधन करण्यामध्ये प्रवृत्त होत नाही. ते साधन करण्याने काय फल मिळणार आहे हे ऐकल्याच्या नंतर मनुष्याच्या साधनावर प्रवृत्ती होते. बरं का, प्रयोजन मनुष्य नमंदोपी प्रवर्तते. अत्यंत मंद बुद्धीचा मनुष्य जरी असला तरी प्रयोजनाचा फलाचा विचार न करता ते साधन करायला तयार होत नाही. मग तुम्ही विचार करा, साधा दिवसभर कामाकरता आपल्या घरी बोलावलेला जर गडी असला तर त्या गड्याला तुम्ही सांगा, बाबा माझ्याकडे दिवसभर कामाला यायचं, येतोच का? तो म्हणतो येतो, पण दिवसभर काम केल्याच्या नंतर संध्याकाळी काय देणार ते आधी सांगा, मग येतो म्हणतो. विठ्ठल विठ्ठल जर कामाचा मोबदला तुम्ही मला देणार अगोदर ऐकायची तयारी आहे आणि मोबदला ऐकल्याच्या नंतर मग मात्र काम करायला जायची माणसाची तयारी. याचा अर्थ काय, मोबदला आधी बघायचं मग काम करायचं. याचा अर्थ असा आहे की बाबा प्रयोजनाचा आधी विचार आहे, फलाचा विचार आधी मनुष्य करतो आणि मग फलाचा विचार ऐकल्याच्या नंतर फल जर महत्वाचं असलं, फल जर त्याला अपेक्षित असलं, फल जर त्याच्या अभिरुचीत असलं तर मनुष्याच्या साधनाकडे प्रवृत्त होतं असं जगाचं क्षेत्र आहे. बरं का, तसं नामस्मरण करा संतांनी नुसतं सांगून उपयोग नाही. त्या नामस्मरणाच्या योगाने काय प्राप्त होणार आहे हे जगाला जर सांगितलं तर ते जे काही प्राप्त होणार आहे ते सांगितल्याच्या नंतर ते जर आम्हाला पाहिजे असलं तर मग ते मिळवण्याकरता मी नामस्मरण करू असं जग म्हणतं. विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाच्या बाबतीमध्ये असा विचार आहे. बरं का, कोणत्याही साधनाच्या बाबतीमध्ये असं चिंतन आपल्याला करावं लागतं. कोणतंही साधन सांगत असताना ते साधन सांगितल्याच्या त्या साधनाचं काय फल आहे ते सांगितल्याच्या नंतरच मनुष्य ते साधन करण्यामध्ये प्रवृत्त होतो. बरं का, साधनाचा विचार नुसता सांगून उपयोग नाही, त्याचं फल सांगितलं पाहिजे. एवढं चिंतन महत्वाचं, एवढं मला लक्षात आणून द्यायचं आहे. आता नामस्मरण करा असं जगाला संत महात्मा जेव्हा सांगतात तेव्हा जगातले काही शून्य लोक संत महात्म्यांच्याकडे जाऊन अशी विचारणा करतात, फारच नामस्मरणाला फल काय. या नामस्मरणाचं फल सांगत असताना संतांनी सांगितलं नामस्मरणानं सगळं प्राप्त होतं. सगळं प्राप्त होतं म्हणजे काय, शेवटचं फल परमप्रयोजन ज्याला मोक्ष म्हणतात तो सुद्धा नामानं मिळतो. विठ्ठल विठ्ठल मोक्षाचा सुद्धा विचार संत महात्म्यांनी नामाने सांगितला. मुख्य नाम हाती मोक्ष आईचे साक्ष बहुतांचे. मुखामध्ये भगवंताचं नाम आल्याबरोबर हातात मोक्ष. त्याचा अर्थ काय, उठा उठी त्याला मोक्ष मिळतो. नामस्मरण आज करायचं मग पुढे कधीतरी मोक्ष अनुभवायचा असा विचार संतांनी शास्त्राने सांगितलेला नाही. नामस्मरण करा,
ताबडतोब तुम्हाला मोक्ष मिळणार आहे असं वर्णन संत महात्मे करतात बरं का. म्हणजे नामस्मरणानं परम प्रयोजनापर्यंतची सगळी फळं मिळतात. त्याचा अर्थ अलीकडची अवांतर प्रयोजन तरी नामस्मरणानं आपल्या पदरामध्ये पडणार आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाही बरं का. नामस्मरणाचा विचार करत असताना नामस्मरणानं मोक्ष मिळतो असं चिंतन संतांनी केलं. मोक्षाचा विचार करत असताना मोक्षामध्ये 2 अंगाचा विचार येतात. मोक्षामध्ये एक सुखप्राप्ती आहे आणि दुःख निवृत्ती एक आहे बरं का. आत्यंतिक दुःख निवृत्ती पूर्वक परमानंदाची प्राप्ती याच शास्त्रांनी मोक्षाचं ठेवलेलं आहे. मग मोक्षामध्ये दुःख निवृत्ती एक आहे आणि परमानंदाची प्राप्ती आहे. अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती या दोन्हीला मिळून मोक्ष व्हायचा आहे असा मोक्षाचा विचार आपल्याला शास्त्राने सांगितलेला पाहायला मिळतो बरं का. आता हा मोक्षाचा विचार करत असताना मोक्षामध्ये असलेली ही जी 2 अंग आहे त्या दोनही अंगाची फलश्रुती आपल्याला नामानं प्राप्त होते का याचा विचार करा. विचार विचार नामस्मरण करण्याला मोक्ष मिळतो म्हणजे नामस्मरणाला तुम्हाला इष्टप्राप्ती झाली पाहिजे आणि नामस्मरण करण्याला मोक्ष मिळतो म्हणजे नामस्मरणाच्या योगाने तुमची अनिष्ट निवृत्ती झाली पाहिजे. दोन्ही पद्धतीने आपल्याला विचार केला पाहिजे बरं का. इष्टप्राप्ती नामस्मरणानं होते का? नामस्मरणाने इष्ट सगळं मिळतं. अनिष्ट निवृत्ती नामस्मरणानं होते का? अनिष्ट निवृत्ती सुद्धा नामस्मरणानं होते. विचार बघा ऐका. हा नामस्मरणाने इष्ट प्राप्ती होते. तुम्हाला पुण्य पाहिजे नामस्मरणानं पुण्य प्राप्त होतं. नामस्मरणानं प्राप्त होणारं पुण्य इष्ट आहे की नाही? पुण्य पाहिजे की नाही? पुण्य इष्ट आहे, पुण्य अनुकूल आहे. या पुण्याच्या योगाने आपल्याला सुख प्राप्त होणार असल्यामुळे पुण्याच्या बद्दल इष्टतेचा विचार करू शकतो. मग हे पुण्य कशाने मिळतं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणा कोण करी. नामस्मरणाला इष्टाची प्राप्ती होते असं म्हणत असताना पहिलं इष्ट आहे पुण्य. या पुण्याची प्राप्ती नामस्मरण होणार की नाही याचा विचार संतांनी आपल्याला अशा पद्धतीनं सांगितलेला आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुख म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणजे तुम्ही मुखाने हरिहरी म्हणा, देवाचं नामस्मरण करा. देवाचं नामस्मरण तुम्ही जर मुखाने केलं तर त्याचा परिणाम काय होणार आहे? पुण्याची गणना कोण करी. तुमच्या ठिकाणी एवढं पुण्य निर्माण होईल की त्याची गणना कोणाला करता येणार नाही. अगणित पुण्याची प्राप्ती, इष्टाची प्राप्ती की नाही. नामस्मरणाला इष्ट मिळालं, पुण्य मिळालं, सुखाला कारणीभूत असणारा अदृष्ट विशेष मिळाला. आता हा अदृष्ट विशेष मिळाल्याच्या नंतर प्राप्त होणारे जे स्वर्गातलं सुख नामस्मरणाला मिळेल की नाही. विचार करा. नामस्मरणाला पुण्य मिळतं, नामस्मरणाला स्वर्गातलं सुख मिळतं, नामस्मरणाला वैकुंठातलं सुख मिळतं, नामस्मरणाला सगळी सुख मिळतात, नामस्मरणाला ब्रह्मसुखही मिळतं अशी वर्णना संतांनी केलेली आहे बरं का. पुण्य मिळालं हे आपण पाहिलं. नामस्मरणाच्या वेळेला स्वर्ग मिळतो की नाही. स्वर्गाचा विचार सुद्धा संत महात्म्याने स्वर्गीय आनंद नामस्मरणामध्ये आहे असं वर्णनही संत महात्मे करतात. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, विठ्ठल म्हणा वेळ वेळा, नामस्मरणाला इष्टप्राप्तीचा विचार मी सांगायला लागलो. नामस्मरणाला पुण्य मिळतं ना, मिळतं. नामस्मरणाला स्वर्गीय आनंद मिळतो ना, हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. स्वर्गात नसलेला सुखाचा सोहळा तुम्हाला भोगायला मिळतो. मग स्वर्गीय आनंद मिळेल याच्यामध्ये नवल काय? परत स्वर्गातला आनंद मिळेल याच्यात नवल नाही. वैकुंठातला आनंद मिळतो की नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा या चरणाचा पुढचं चरण बघा. त्याच्यामध्ये महाराजांनी काय सांगितलं तुम्हाला? कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. पुढे काय वर्णन आहे? मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, कृष्ण हरी गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. याला वैकुंठाचा मार्गाचा सुद्धा संतांनी म्हणलेला आहे. म्हणजे नामस्मरणाला पुण्य मिळतं, नामस्मरणाला स्वर्गीय आनंद मिळतो. नामस्मरणाचा विचार करायचा वैकुंठातला आनंद प्राप्त होण्याची आपल्याला शक्यता. एवढंच नाही, नामस्मरणाला सगळी सुख मिळतात असंही वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. सर्व सुखाधिकारी मुख्य उच्चारी हरिनाम, सर्वांगी तो सर्वोत्तम मुख्य नाम हरिचे असं तुकाराम महाराज म्हणतात ना. सर्व सुख अधिकारी परमात्म्याचं नामस्मरण करणारा मुख्य उच्चारी हरिनाम अशा पद्धतीचा जो साधक आहे तो सर्व सुखाचा अधिकारी आहे. आता सगळ्या सुखाचा अधिकारी म्हणल्याच्या नंतर त्याला मिळायचं काय राहिलं? बोला. विठ्ठल विठ्ठल सगळ्या इष्टाची त्याला प्राप्ती झालेली आहे. पुण्य त्याला मिळतं, स्वर्गीय आनंद त्याला मिळतो, वैकुंठातला आनंदाचा सोहळा त्याला भोगायला मिळतो. त्याला सगळ्या प्रकारचे
प्राप्त होतं. बरं ठाई सवय सोनी करायचे चित्त. असं केल्याच्या नंतर आवडी अनंत आळबाबा असं केल्याच्या नंतर त्याला काय होतं? नरगती साया सजावे वनांतरा सुखे येतो घरा. नारायण त्याच्या घरी आला म्हणजे त्याला परमात्म सुख सुद्धा प्राप्त झालं. पुण्याच्या पासून परमात्म सुखापर्यंतची सगळी सुख प्राप्त होणं एवढं इष्ट नामस्मरणाच्या योगाने त्याला प्राप्त होतात. आपल्याला चिंतन करायचं आहे. मला काय विचार सांगायचा आहे? मोक्षाच्या दोन्ही अंगाचा लाभ आपल्याला नामस्मरणानं होणार आहे. इष्ट प्राप्ती नामस्मरणानं होते की नाही? त्याच्यापर्यंत आपण प्रमाणाच्या आधारानं संतांच्या वचनाच्या आधारानं पाहिलं. अनिष्टाची निवृत्ती नामस्मरणानं होते का? हे ओळखायला आपल्याला दुसऱ्या अभंगात जायचं नाही. सेवेकरता घेतलेल्या अभंगात सगळी अनिष्टाची निवृत्ती सांगितलेली आहे. दुसरीकडचे प्रमाण आपल्याला शोधायचे नाही. बरं का? नामस्मरण करण्याला आपल्याला इष्टप्राप्ती होते याच्याकरता वेगळ्या प्रमाणाचे प्रमाण आपण शोधले. पण अनिष्टाची निवृत्ती होते नामस्मरणानं ते सांगण्याकरता तुकाराम महाराजांचा एवढा एक अभंग पुरेसा आहे. बरं का? या एकाच अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सगळा अभंग तुम्ही बघा. या सगळ्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी परमात्मा पंढरीनाथाच्या नामाचा महिमा सांगितला. पण नामाचा महिमा सांगत असताना इष्टप्राप्ती या नामानं झाली असा एकही शब्द नाही. सगळे शब्द अनिष्ट निवृत्तीचेच आहे. ते खरं नामस्मरणानं जाणाऱ्या अनिष्टाचा विचार काय आहे? भोगडयात तुटतो असं अनिष्ट निवारण नामस्मरणाच्या योगानं होतं असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. नामस्मरणाच्या योगानं कसे होते सांगण्याकरता या अभंगाचा आपल्याला उपयोग आहे असं आपण थोडंसं चिंतन करू शकतो. बरं का? सगळ्याच्या सगळे अनिष्ट निवृत्ती तुकाराम महाराजांनी सांगितले. अभंग 4 चरणात आहे. ऐका, या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी कशा पद्धतीनं मांडणी केलेली याची गंमत जर आपल्याला पाहिजे झाले तर महाराजांनी पहिल्या आणि तिसऱ्या चरणामध्ये एकंदर अभंगामध्ये 6 अनिष्टाच्या निवृत्तीचा विचार महाराजांनी केलेला आहे. 6 अनिष्ट आहेत आणि 6ही अनिष्टाची निवृत्ती करण्याकरता उपयोगी पडणारं परमात्माचं विठोबाचं नाम आहे असं महाराज या ठिकाणी सांगतात. ते 6 अनिष्ट महाराजांनी कशी मांडली गमतीदार पद्धतीनं मांडलेली आहे. बरं का? पहिल्या आणि तिसऱ्या चरणामध्ये 2 अनिष्टाचा विचार आहे. दुसऱ्या आणि शेवटच्या चरणामध्ये एकाच अनिष्टाचा विचार आहे. पहिल्या चरणामध्ये एक अनिष्ट पहिल्यांदा असं सांगून टाकलं तर ते भवरोग निवृत्त होतो. भवरोग अनिष्ट की नाही? त्या अनिष्टाची निवृत्ती नामस्मरणानं होणार आहे. बरं का? संचित क्रियमाण भोग सुटे. संचित क्रियमाण भोग सुद्धा सुटतो. हे सुद्धा अनिष्टाचं निवारणच आहे. आता भवरोग हा एक पहिला अनिष्टाचा भाग झाला. संचित क्रियमाण भोग हा दुसरा अनिष्टाचा भाग झाला. पहिल्या चरणामध्ये 2 अनिष्ट आधी की नाही? पहिल्या चरणात 2 अनिष्टाच्या निवृत्तीचा विचार सांगितला. दुसऱ्या चरणामध्ये मात्र एकच अनिष्ट तुकाराम महाराजांनी सांगितलेलं. ऐसे विठोबाचे नाम. तिथं अनिष्टाचा विचार नाही. उच्चारिता खंडे जन्म. त्या नामाचा उच्चार झाल्याच्या नंतर जसं खंडन होणार आहे तो जन्म तो एक अनिष्ट सांगितला. पहिल्या चरणातले 2 अनिष्ट, दुसऱ्या चरणातलं 1 अनिष्ट. आता तिसऱ्या चरणाकडे चला. तिसऱ्या चरणात पुन्हा 2 अनिष्टाचा विचार आहे. बरं का? वसो न शके पाप. नामस्मरण करणाऱ्या महात्म्याच्या ठिकाणी पाप राहू शकत नाही. पाप एक अनिष्ट सांगितलं. जाय त्रिविध तो ताप. त्याच्या त्रिविध तापाची निवृत्ती होते. त्रिविध ताप हे एक अनिष्ट सांगितलं. म्हणजे किती अनिष्ट झाली? एकूण 5 अनिष्ट झाली. पहिल्या चरणातली 2, दुसऱ्या चरणातलं 1, तिसऱ्या चरणातली पुन्हा 2 अनिष्ट. आता या 5 झाल्याच्या नंतर शेवटच्या चरणामध्ये पुन्हा तुकाराम महाराजांनी एकाच अनिष्टाचा विचार सांगितलेला आहे. तुकाराम म्हणे माया होय दासी लागे पाया. माया हे एक अनिष्ट म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये एका अनिष्टाचा विचार. पहिल्या आणि तिसऱ्या चरणामध्ये 2 अनिष्टाचा विचार. 2 आणि 4 हे 2 6 एकंदर 6 अनिष्टाचा विचार आहे. 6ही अनिष्टाची निवृत्ती करणारं कोण आहे? ऐसे विठोबाचे नाम. या सगळ्याची निवृत्ती करण्याच्या कामामध्ये समर्थ असलेलं विठोबाचं नाम आहे असं तुकाराम महाराज सांगतात. म्हणजे अनिष्टाच्या निवृत्तीचा विचार नामस्मरणानं कसा आपल्याला करता येतो याचं चिंतन करण्याकरता हा अभंग आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सगळ्या अनिष्टाची निवृत्ती करण्याच्या कामामध्ये परमात्म्याचं नाम समर्थ आहे. बरं का? इष्टाची प्राप्ती जशी नामस्मरणानं होते तशी अनिष्टाची निवृत्ती नामस्मरणानं होते. नामानं इष्ट प्राप्ती करून दिले आणि नामानं अनिष्ट निवृत्ती करून दिले. याचा अर्थ इष्टप्राप्त अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्टाची प्राप्ती करून देणारं नाम असल्यामुळं मोक्ष नामानं मिळत आहे. मुख्य नाम हत्ती मोक्षाचं संस्थाने सांगितलं. त्याच्यात वावगं नाही.
ते आपल्याला याच्यातून लक्षात घेण्यासारखं आहे बरं का. अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती नामाला होणार आहे हा विचार तुकाराम महाराजांना सांगायला कशा करता लागला. ते भवरोग संचित क्रियमाण भोग इथे विठोबाचे नाम हे तुकाराम महाराजांनी सांगितलं कशा करता. त्याचा विचार करत असताना या वर्गाच्या बाबतीत थोडी पूर्व शिक्षिका आपल्याला अशी लक्षात घेणं शक्य आहे की बाबा तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषांच्या आवडीचा विषय काय. भगवान त्याचं नाम आहे. नामस्मरणाच्या शिवाय साधू पुरुषाच्या आवडीचा दुसरा विषय होता. त्यांना आवडणारं दुसरं काही आहे काय. संसारातली प्रत्येकाची आवड वेगळी आहे. ऐका, संसारामध्ये जेवढी माणसं एकत्रित येतील तेवढ्या प्रत्येकाची आवड भिन्न आहे. भिन्न रुची ही लोक हा जगाचं वर्णन करत असताना शास्त्राने सांगून ठेवलं की बाबा लोक सगळे भिन्न रुचीचे आहे. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. कोणी सात्विक प्रकृतीचं आहे, कोणी राजस प्रकृतीचं आहे, कोणी तामस प्रकृतीचं आहे. प्रत्येकाची जगातली आवड भिन्न भिन्न. संसारी जीव जेव्हा हजाराला एकत्रित येतात तेव्हा त्या सगळ्याची आवड भिन्न भिन्न. आणि साधू पुरुषाचा विचार करा, लाखो साधू एका ठिकाणी आणा, त्यांच्या सगळ्यांची आवड एकच असते. विठ्ठल विठ्ठल. संसारामध्ये तुम्ही विचारा ना, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं. जमा झालेल्या माणसाला विचारा ना. हजार माणसं जमा झाली तर त्या संसारी माणसाला विचारा. कोणी म्हणतो मला शब्द आवडतो, कोणी म्हणतो मला रूप आवडतं, कोणी म्हणतो मला स्पर्श आवडतो, कोणी म्हणतो रस, कोणी म्हणतो गंध. एका विषयाची आवड आहे का महाराज. त्या एका विषयाच्या आवडीमध्ये तरी एका विषयाच्या आवडीची माणसं वेगळी काढून बघा. त्यांना सगळ्याला एका प्रकारची आवड आहे का. एखाद्या माणसाला विचारा तुम्हाला काय आवडतं. रस. रस विषय आवडीच्या माणसांना सगळे एकत्रित करा आणि त्या हजार माणसांना विचारा बाबा तुम्हाला सगळ्यांना रस आवडतो ना. एकच रस सगळ्यांना आवडतो का. सगळ्यांना गोड रसच आवडतो का. कोणाला सगळ्यांना तिखटच आवडतं का. सगळ्यांना तुरटच आवडतं का. सगळ्यांना खारटच आवडतं का. विचारा ना. हा विषयाची आवड प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे. संसारातल्या प्रत्येकाच्या आवडीचा विचार केला तर आवड भिन्न आहे. पण परमार्थामध्ये संत महात्म्याची आवड एकच. परमात्मा आणि परमात्म्याचं नाम याच्याशिवाय दुसरं काही आवडत नाही बरं का. ज्ञानेश्वर महाराजापासून तुकाराम महाराजांपर्यंत सगळ्या संतांना तुम्ही भेटून विचारा महाराज तुम्हाला काय आवडतं. गोड तुझे नाम विठोबा आवडत माझ संतांना नामाची आवड आहे असा आपल्याला विचार करायचा आहे. तुकाराम महाराजांसारख्या संतांना विचारा, ज्ञानोबाऱ्यासारख्या संतांना विचारा. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं. गोड तुझे नाम विठोबा आवडत ते पद. तेव्हा तुझं नाम गोड आहे आणि ते गोड असलेलं नाम माझ्या आवडीचं आहे असं तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. तुकाराम महाराज काय सांगतात. तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा वेगळी आवड सांगितली का. देवाचं नाव ज्ञानेश्वर महाराजांना आवडतं, जगाचं नाव तुकाराम महाराजांना आवडतं असं आहे का. तुकाराम महाराजांनी सुद्धा हीच आवड सांगितली बरं का. आम्हा आवडे नाम घेता तो हे पिता संतोषे, तो हे पिता संतोषे. कितीतरी प्रमाणात संतांची अशी आपल्याला सांगता येतात की त्या सगळ्या संतांनी नामाचीच आवड व्यक्त केली. आम्हा आवडे नाम घेता तो हे पिता संतोषे किंवा मृत्यू लोकी आम्हा आवडती परी नाही एका हरिनामे विना. आम्हाला मृत्यू लोकांमध्ये एका भगवंताच्या नामाच्या शिवाय दुसरं काही आवडत नाही. हे तुकाराम महाराजांचे सगळे उच्चार बघा. म्हणजे ज्ञानोबारांची आवड नामाची, हा तुकाराम महाराजांची आवड नामाची, सगळ्या संतांची आवड नामाची. नाम अत्यंत आवडीचं. किती आवडतं या संतांना नाम त्यांना विचारा. हे नामस्मरण करण्याकरता मी पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि नामस्मरणच करू. हे नवे जन्म यासाठी देवा तुझी शरण सेवा साधावया. जन्माला आल्याच्या नंतर काय करणार. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन झालं. दुर्गांगण महाद्वारे त्या हरिनाम कीर्तन करण्याकरता पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची भाषा एवढी आवड संतांना नामाची आहे. विठ्ठल विठ्ठल. एवढा आवडीचा असलेलं नामस्मरण आवडीचा विचार करत असताना आपण थोडंसं म्हणत आपल्याला केलं पाहिजे बरं का. आवडीच्या बाबतीत विचार करत असताना आवड ही ज्ञानपूर्वक असली पाहिजे. आवड ही संपत असली पाहिजे. आवड ही योग्य असली पाहिजे आणि आवड ही टिकाऊ असली पाहिजे तर त्या आवडीला महत्व आहे बरं का. हा काही लोकांना आवड आहे ती ज्ञानपूर्वक नाही, काही लोकांना आवड आहे ती सफल नाही, काही लोकांची आवड योग्य नाही आणि काही लोकांच्या आवडीचा विचार केला तर टिकाऊ नाही. पण चारी अवच्छेदकानं युक्त अशा पद्धतीची जर आवड झाली तर त्या आवडीला महत्व आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. संतांना नामस्मरणाची जी आवड आहे, देवाच्या नामाची साधुपुरुषाच्या अंतःकरणात असलेली आवड बघा ती ज्ञानपूर्वक आहे. संतांची नामस्मरणाची असलेली आवड सफल आहे. संतांची नामस्मरणाची असलेली आवड योग्य आहे आणि संतांची नामस्मरणाची असलेली आवड टिकाऊ सुद्धा आहे. सगळ्याला प्रमाणाचा विचार आपल्याला सांगता येतो बरं का. संतांची नामस्मरणाची
ज्ञानपूर्वक की नाही परमात्म्याच्या नामाचं काय महिमा नाही याचं ज्ञान संपादन करणं संत महात्म्या नामात प्रवृत्त झाले की नाही. अवघाची आकार ग्रासीला काळे एक ते निराळे हरीचे नाम हे परमात्म्याच्या नामाचं महत्व आहे. सगळा दृश्य प्रपंच साधग्रस्त होणार आहे पण परमात्म्याचं नाम मात्र काळाच्या तावडीत सापडणार नाही. हा नामाचा महिमा आहे. हरिनाम नाटे ते बरवे भगवंताचं नाम आटणार नाही नाशिवंत नाही. मग नाशिवंत नसलेलं हे भगवंताचं नाम त्याची आवड जर निर्माण झाली तर ज्ञानपूर्वक आवड आहे असं म्हणावं लागेल की नाही. बरं संतांची नामाबद्दलची आवड ज्ञानपूर्वक आहे. बरं संतांना नामाची निर्माण झालेली आवड निष्फल आहे का सफल आहे. आत्ताच आपण पाहिलं इष्ट प्राप्तीही होणार आहे अनिष्ट निवृत्तीही नामानं होणार आहे. म्हणजे नामस्मरणाची आवड सफलही आहे. बरं का विचार करा एक नामसंकीर्तन साधन एवढं एक चरण बघावं. या एका चरणाचा विचार जर केला तर नामसंकीर्तन साधनपरी सोपे हे नामस्मरणाच्या बद्दलचं ज्ञान आहे आणि जळतील पापे जन्मांतरे ही नामस्मरणाची सफलता आहे. विठ्ठल विठ्ठल नामाची आवड साधू पुरुषाची ज्याप्रमाणे सफल आहे नामाची आवड ज्याप्रमाणे संतांची ज्ञानपूर्वक आहे ज्ञानपूर्वक सफल जशी आहे. तिसरा मुद्दा आपण असा विचारात घेत होता की नामाची आवड योग्य आहे का. अत्यंत योग्य आहे. कधीचा काळ असल्यामुळे नामाची आवड योग्य असंच आपल्याला म्हणावं लागेल. बरं का योग्यतेचा विचार करा. कलयुगात केवळ नामाधारा संतांनी वर्णन केलं की कलियुग केवळ नामस्मरणाच्या आधारावर करणार आहे. ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापरे परिचर्यायाम कलुषत हरी कीर्तनात. जो परमात्मा बाकीच्या युगामध्ये अन्य साधनानं प्राप्त होत होता कलियुगाचा विचार जर केला तर कलियुगामध्ये तो परमात्मा प्राप्त होण्याकरता केवळ नामस्मरण पाहिजे. कलियुगा माझे करावे कीर्तन. नामसंकीर्तन रचना परमात्मा भेटणार आहे म्हणून नामस्मरण कलियुगामध्ये योग्य आहे. नामस्मरणाची आवड निर्माण होणं योग्य. नामस्मरणाची संतांना असलेली आवड आपण विचार काय करतो ती ज्ञानपूर्वक आहे. नामस्मरणाची संतांना असलेली आवड सफल आहे. नामस्मरणाची संतांना असलेली आवड योग्य आहे आणि नामस्मरणाची संतांची आवड टिकाऊ आहे की नाही टिकाऊ सुद्धा आहे. कित्येक गोष्टी योग्य असतात त्या वस्तूची आवड निर्माण होणं योग्य असतं पण ते आपल्यावर टिकत आपल्यावर टिकत नाही. संतांची नामाबद्दलची आवड टिकाऊ आहे. संतांना नामापासून परावृत्त करण्याचा जगाने प्रयत्न केला तरी संत महात्मा नामापासून कधी परावृत्त होत नाही असे उदाहरण आहेत. बरं का चैतन्य महाप्रभूच्या संप्रदायामध्ये निर्माण झालेले हरिदास नावाचे महात्मा होते. मुसलमान जाती जन्मात आलेला माणूस पण परमात्म्याच्या नामाचं त्यांच्या अंतःकरणात प्रेम निर्माण झालं. अखंड कृष्ण 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 भगवंताचं नामस्मरण करणार. रोज भगवंताच्या कृष्ण नामाचा 3 लाख जप केल्याशिवाय हरिदास थांबत नव्हते. एवढं त्यांचं सतत नामस्मरण चाललेलं असायचं. बरं का अखंड नामस्मरणाचा छंद लागला. आता मुसलमान जाती जन्माला आलेला अखंड भगवंताचं नामस्मरण करतो. हे त्या काळात मुसलमान राजे लोकांना सहन होणार होतं का. काही काळजी लोकांनी राजाच्याकडे तक्रार केली की बाबा हा मुसलमान जाती जन्माला आला देवाचं नामस्मरण करायला लागला. याचा आदर्श जर जगातल्या बाकीच्या मुसलमानांनी घ्यायचा ठरवला तर मुसलमान राहतील का जगामध्ये. असं नको. याला शासन करा. याला नामस्मरणापासून परावृत्त करा. नामस्मरणापासून हरिदासाला परावृत्त करण्याकरता त्या लोकांनी राजाच्या समोर हजर केलं. बंदी केलं. हातापाय पेढ्या ठोकल्या. राजाच्या समोर हजर केलं. राजाने त्याला विचारलं आपण कोण. माझं नाव हरिदास आहे. काय करता. अखंड कृष्ण नामाचा जप करतो. किती जप रोज चालतो तुमचा. 3 लाख जप झाल्याशिवाय मला समाधान वाटत नाही. रोज 3 लाख जप मी करतो भगवंताच्या नामाचा. आणि त्यांनी सांगितलं विचारलं राजाने आपण कोणत्या जाती जन्माला आला. त्यांनी सांगितलं मी मुसलमान आहे. मग मुसलमान असून तुम्ही काफिराच्या देवाचं नाव घेता का. हे योग्य नाही. तर नामस्मरण करायचं थांबव. जर तुला जगायचं असेल तर नाम थांबव आणि जगायचं जर नसलं तर मग तुला करायचं असेल तर कर. हरिदासाने सांगितलं जगणं मरणं माझ्या हातात नाही तुझ्याही हातात नाही. जगणं मरणं सगळं परमात्म्याच्या हातामध्ये. मी नामस्मरण करायचं ठरवलंय. मला नामस्मरणाचं प्रेम निर्माण झालंय. अखंड माझं नाम चालत राहणार आहे. त्यांनी राजाला आपला निर्धार जो सांगितला ते हरिदासाचे प्रसिद्ध वचन आहे. खंड खंड करे देह अरुण प्राण जाय तब आम्ही बदने न छांडी बनाम. त्यांनी त्या बंगाली भाषेमध्ये त्यांचं जे वचन आहे त्या वचनात त्यांनी असं सांगितलं खंड खंड करे देह. राजा नामापासून मला परावृत्त करण्याच्या विचारानं माझ्या देहाची खांडणी केली तरी चालतील. तुकडे तुकडे करून टाक. अरुण प्राण जाय. या
तप आम्ही बदने न छानते बनाम, तरीही या मुखातून मी भगवंताचं नाम सोडणार नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल या हरिदासाच्या निर्धार असं त्यांचं भाषण ऐकल्याच्या नंतर राजांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली म्हणे एक काम करा म्हणे. त्यावेळेला दिल्लीमध्ये 32 गल्ल्या होत्या आणि त्या 32 गल्ल्यातून हरिदासाला सांगितलं का सेवकांना राजाला सांगितलं की याला 32 गल्ल्यातून फिरवा आणि 4 माणसं हातात बेताच्या छड्या घेऊन त्याला ठोकत 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 रस्त्याने फिरवा. 32 गल्ल्यातून याला फिरवा असं म्हणून त्याला फिरवायला सांगितलं. हरिदासाला एकाला एक छडी मारायची की लगेच दुसऱ्याने उभारलेली कसायची त्याची दुसऱ्याची छडी यायची अंगावर आणि अशी छडी पडल्याबरोबर ते म्हणायचे नाव बंद करतोस ना, देवाचं नाम घेणार नाहीस ना. त्या हरिदासाने त्यांना सांगायचं त्या सेवकांना राजसेवकांना की बाबा तुम्ही मारा म्हणा, एक छडी मारा, पण एक छडी मारल्याच्या नंतर एकदा तू कृष्ण म्हण तर तुला छडी महादेव देतो, तुला छडी मारण्याचा अधिकार आहे. असं त्यांचं सगळं सांगितलं होतं. 32 गल्ल्या गीताच्या छड्याने 4 मारे तरी मारत फिरले तरी हरिदासाने नाम सोडलं नाही. माझ्या देहाची खंडोळी झाली तरी नाम सोडणार नाही. माझ्या शरीरातून प्राण जाण्याचा प्रसंग आला तरी मी मुखातून नाम उच्चार करणं थांबवणार नाही. हा हरिदासाचा निर्धार जर आपण पाहिला तर त्यांची नामाबद्दलची आवड टिकाऊ आहे असं आपल्याला म्हणता येतं की नाही मला सांगा. म्हणजे कोणतीही आवड जर ज्ञानपूर्वक असेल, कोणतीही आवड सफल असेल, कोणतीही आवड योग्य असेल आणि कोणत्याही आवडीच्या बद्दल टिकाऊपणाचा विचार जर आपल्याला करता येत असेल तरच ती आवड योग्य आहे. संतांची नामस्मरणाची बद्दलची आवड या 4ही आवश्यकतांनी युक्त आहे म्हणून अत्यंत योग्य अशा पद्धतीची आवड आहे असं आपल्याला म्हणता येतं बरं का. एवढी नामाची आवड असल्यामुळं संतांनी सगळ्या जगाला वारंवार सांगितलं नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. ते सगळ्या लोकांनी ऐकलं. काही लोकांना थोडेसे ज्ञानाचे संस्कार होते. मग या लोकांनी तुकाराम महाराजांच्याकडे विचारायला सुरुवात केली. महाराज नामस्मरण करा म्हणता, हरिहरी म्हणा म्हणता, हरिमुख्य म्हणा असं आम्हाला उपदेश करता. नामस्मरण करण्याचं तुम्ही आम्हाला उपदेश करता. आम्हाला एक विचारायचंय या नामस्मरणाला भवरोग जातो का हो? महाराजांनी सांगितलं तर ते भवरोग आपण जे 6 अनिष्टाचं चिंतन करण्याकरता 6 जी विधानं पाहिली की नाही या 6ही विधानाचा विचार करत असताना ही 6ही विधानं उत्तर आहेत आणि या उत्तराच्या करता एका प्रश्नाची कल्पना आपल्याला करावी लागते. एकाने विचारलं भवरोग नामानं सुटतो का? तुकाराम महाराजांनी सांगितलं तर ते भवरोग आईचे विठोबाचे नाम ज्याच्या योगानं भवरोग सुटणार आहे असं विठोबाचं नाम आहे. शस्त्राने विचारलं महाराज संचित क्रियमान भोग म्हणजे प्रारब्ध हे सुटतं का नामानं? तुकाराम महाराजांनी सांगितलं आईचे विठोबाचे नाम असं विठोबाचं नाम आहे बरं का. 6 जण तुकाराम महाराजाकडे आले. 6 जणांनी 6 अनिष्टाचा उच्चार केला आणि या अनिष्टाची निवृत्ती नामानं होते का या 6 जणांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना तुकाराम महाराजांचं एकच उत्तर आहे इथे विठोबाचे नाम. प्रश्न 6 आहेत. 6 प्रश्नाची उत्तरं देणारी विधानं 6 आहेत पण मुख्य मध्यवर्ती उत्तर जर आपण पाहिलं तर इथे विठोबाचे नाम ही एकच त्या 6 प्रश्नाचं उत्तर आहे. विठ्ठल विठ्ठल परमात्म्याचं नाम हेच त्या सगळ्या अनिष्टाची निवृत्ती करणार. 6 प्रश्नाला एकच उत्तर आहे बरं का. अनेक वेळेला प्रश्न अनेक असतात, अनेक वेळेला अनेक वर्णी विषय असतात पण एकच वर्ण एकच उत्तर असं आपल्याला ऐकायला मिळतं की नाव. एक असं मराठीमध्ये असे कोड सांगतात की बाबा एका माणसाने एका मोठ्या बिरबलासारखा चतुर मनुष्य होता. त्या चतुर माणसाकडे 2-3 माणसं आली. त्या 2-3 माणसाने बिरबलाला विचारलं म्हणजे बाबा असं आहे भाकर नेहमी करपते कशानं? भाकर करपते कशानं? एक प्रश्न आहे बरं का. घोडा अडला कशानं? एक प्रश्न आहे. विड्याची हौदात टाकलेली पानं सडली कशानं? हा एक प्रश्न आहे. आणि या 3 प्रश्नाचं एकच उत्तर द्या. ठाऊक का तुम्हाला? 3 प्रश्नाला एकच उत्तर आहे. घोडा अडला का, पानं सडली का आणि भाकर करपली का या 3 प्रश्नाचं एकच उत्तर न फिरवल्यामुळं बरं का. घोडा अडला कशामुळं? न फिरवल्यामुळं. ठाण्यावर त्याला नुसतं बांधूनच ठेवला तर तो अडत की नाही. जेव्हा त्याला सोडला तेव्हा तो अडण्याची शक्यता आहे की नाही. भाकर तव्यावर टाकल्याच्या नंतर करपते कशानं? न फिरवल्यामुळं. एकदा टाकून गेली तशीच फिरून गेली तर पडसत जाईल की नाही तिचा जळून जाईल की भाकर. तिला फिरवलं पाहिजे न फिरवल्यामुळं. आणि हौदात टाकलेली विड्याची पानं सडून कशामुळे गेली? न फिरवल्यामुळं. त्या पानाला फिरवलं पाहिजे, पानं सडणार नाही. घोड्याला फिरवलं पाहिजे, घोडा हटणार नाही. भाकरी फिरवली पाहिजे, भाकरी करपणार नाही. म्हणजे प्रश्न 3 आहे.
उत्तर मात्र एकच आहे. तसं तुकाराम महाराजांच्या समोर आलेले प्रश्न 6 आहेत, पण ऐसे विठोबाचे नाम हे एकच उत्तर महाराजांनी त्याच्याकरता दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल भोजराजा कालिदासाच्या चरित्रामध्ये सुद्धा असा एक प्रसंग आहे बरं का. एका दिवशी भोजराजानं सगळ्या दरबारामध्ये समस्या ठेवली. भोजराजाच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण होतील ते प्रश्न तो दरबारामध्ये मांडायचा आणि विद्वान लोक त्याच्या दरबारामध्ये होते. त्या विद्वानाने थोडासा विचार करून त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असं नेहमी चालायचं. एका दिवशी भोजराजानं सगळ्या विद्वानाच्या समोर प्रश्न ठेवला. भारतांच्या शिक्षदंडांच्या सिंधूंच्या वर्णय बरं का. त्याने सांगितलं मी तुम्हाला 4 पदार्थ सांगतो, या 4 पदार्थांचं वर्णन करायचंय, पण वर्णनाकरता एकच वाक्य पाहिजे. 4 पदार्थाच्या वर्णनाकरता 4 वाक्य चालायचे नाहीत. कोणाकोणाचं वर्णन करायचंय? भारतम म्हणजे महाभारत ग्रंथ, त्याचं वर्णन करा. इक्षदंड म्हणजे ऊस बरं का. आपल्याला ऊस खायला गोड गोड लागतो तो ऊस, त्याची साखर करतात तो ऊस. या ऊसाचं वर्णन करा. एक महाभारताचं वर्णन पाहिजे, दुसरं ऊसाचं वर्णन पाहिजे, तिसरं समुद्राचं वर्णन पाहिजे आणि चौथं चंद्राचं वर्णन पाहिजे. महाभारत, ऊस, चंद्र आणि समुद्र चौघाच्या वर्णनाकरता एकच वाक्य पाहिजे. कोण सांगता बोला. सगळ्यांना असा प्रश्न विचारल्याच्या नंतर सगळे पंडित खाली माना घालायला लागले. म्हणे बाबा हे सगळे 4 पदार्थ वेगळे वेगळे, प्रत्येकाच्या पदार्थाकरता वेगळं वर्णन करावं लागेल की नाही. महाभारत ग्रंथ आहे त्याचं वर्णन वेगळं होईल, ऊस हा खाद्य पदार्थ आहे त्याचं वर्णन वेगळं होईल, समुद्र हा मोठा जलाचा निधी आहे, साठा आहे, त्याचं वर्णन वेगळं असेल आणि चंद्र आकाशामध्ये राहणारा नक्षत्राचा राजा आहे त्याचं वर्णन वेगळ्या पद्धतीने करावं लागेल. एका वाक्यात एका वर्णनाचा संबंध 4 जणांकडे लावता येत नाही. सगळ्या विद्वानाने सांगितलं. कालिदासाचा जेव्हा क्रमांक करा, बाकी सगळे विद्वान थांबले, शांत झाले. कालिदास मात्र शांत दरबारामध्ये बसलेला होता. त्या ह्यानं भोजराजानं कालिदासाकडे पाहून कालिदासाला विचारलं. म्हणजे कालिदासा काय तुम्ही माझा प्रश्न ऐकला कोणतरी या बाकीच्या लोकांना देता येत नाही तसं तुम्हाला देता येत नाही का? भोजराजाला कालिदास म्हणायला लागला मला देता येत नाही तुम्ही कोण बोलणार? म्हणजे मला उत्तर देता येतं की नाही हे सांगायला पाहिजे ना. मग शांत बसला तुम्ही उत्तर द्या ना. कालिदासानं सांगितलं कालिदास हा कवी मृते. कालिदास नावाचा कवी तुम्हाला या 4ही पदार्थाचं वर्णन एका वाक्यात सांगतो. काय वाक्य दिलं त्याने? प्रतिपर्व रसोदयम. प्रतिपर्व रसोदयम, प्रत्येक पर्वामध्ये रसाचा उदय होतो. हे 4ही जणांचं वर्णन आहे. महाभारताचं वर्णन काय? प्रतिपर्व रसोदयम. समुद्राचं वर्णन काय? प्रतिपर्व रसोदयम. रसाचं वर्णन काय? प्रतिपर्व रसोदयम. चंद्राचं वर्णन काय? प्रतिपर्व रसोदयम. कसं वर्णन आहे ऐका. महाभारताच्या बाबतीमध्ये प्रत्येक पर्वामध्ये रसाचा उदय होतो. 18 पर्व आहेत की नाही. महाभारताला 18 पर्व आहेत. 18 पर्वात प्रत्येक पर्वामध्ये वेगवेगळ्या रसाचा आविर्भाव होतो. प्रतिपर्व रस उदयम. प्रत्येक पर्वामध्ये रसाचा उदय होतो. उसाकडे कसं लावायचं? उसाकडे लावत असताना प्रति म्हणजे प्रत्येक आणि पर्व म्हणजे कांड. उसाचे कांडे असतात की नाही, त्या कांड्याला सुद्धा पर्व असंच म्हणतात संस्कृतामध्ये बरं का. प्रतिपर्व रसोदयम. प्रत्येक पर्वामध्ये उसाच्या साखरेची गोडी रसाचा उदय व्हायला लागला की नाही. म्हणजे तेच वर्णन महाभारताकडे लागलं आणि तेच वर्णन उसाकडे सुद्धा लागलं. आता समुद्राकडे चला. समुद्राचं वर्णन काय? प्रतिपर्व रसोदयम. प्रतिपर्व रसोदयम याचा अर्थ काय घ्यायचा? समुद्राला पौर्णिमेला भरती येते बर का आणि पौर्णिमेला पर्वकाळ म्हणतात बर का. प्रतिपर्व म्हणजे प्रत्येक पौर्णिमा नावाच्या पर्वकाळाच्या दिवशी रसाचा म्हणजे पाण्याचा उदय होणं अशा पद्धतीचं प्रतिपर्व रसोदयम हे वर्णन समुद्राकडे लावून घेता येतं आपल्याला. आणि चंद्राकडे कसं लावायचं? चंद्राचा सुद्धा पौर्णिमेला पूर्ण विकास झालेला असतो. म्हणून प्रतिपर्व म्हणजे पौर्णिमा नावाच्या पर्वकाळावर त्याच्या ठिकाणी सगळा संपूर्ण रसाचा आविर्भाव झालेला आहे. आपण चंद्र आहे. म्हणजे चौघाचं वर्णन करायचं होतं, पण प्रतिपर्व रसोदयम हे एकच वाक्य कालिदासानं जसं दिलं तसं 6 जणांचा 6 प्रकारच्या अरिष्ट निवृत्तीचा प्रश्न होता. पण तुकाराम महाराजांनी त्याला एकच उत्तर दिलं. ऐसे विठोबाचे नाम. असं परमात्मा पंढरीनाथाचं नाम आहे असं तुकाराम महाराजांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे बरं का. या नामाचा परिणाम काय? नाम अनिष्ट निवृत्ती करणारा. ऐसा म्हणजे कैसे आहे. पहिला अनिष्ट निवृत्तीचा विचार तुकाराम महाराजांनी सांगितला. तुटे भवरोग. या नामाच्या युगानं भवरोग सुटतो असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. भव शब्दाचा अर्थ संसार. हा सगळा संसाराचा जो पसारा याला म्हणतात भव. आणि या भवाला तुकाराम महाराजांनी इथं रोग म्हणलंय.
मला पहिला मुद्दा विचारात असा घ्यायचा आहे की तुकाराम महाराज भवाला रोग म्हणतात. हे रोग म्हणणं बरोबर आहे की चुका याचा विचार करा. खरं खरं रोगाचा विचार करत असताना रोगाचं चिंतन काय? ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं, रोग कोणालाही आवडत नाही. नाही का? रोगाचा विचार, रोग कोणाला आवडतो का? कोणता रोग कोणाला आवडला सांगा ना. कोणता रोग कोणाला आवडतो? रोग्याला रोग आवडतो का? रोग काय रोगिया आवडे दरिद्र दरिद्र्या. ज्ञानेश्वर महाराजांनी विचार असा सांगितला, दरिद्र्याला दारिद्र्य आवडतं का? आवडत नाही. रोग्याला रोग आवडतो का? आवडत नाही. रोग्याला रोग आवडत नाही. आणि ते तुकाराम महाराजांनी भवाला रोग म्हणले. हा भव आवडणार आहे की नाही? संसार सगळ्याला आवडतो. कोणाला संसार आवडत नाही सांगा ना. ऐसा कोणी नाही हे दया नावडे. ऐसा कोणी नाही हे दया नावडे. कन्या पुत्र घोडे दारा धन. हे दया नावडे. ऐसा कोणी नाही हे दया नावडे. कन्या पुत्र घोडे दारा धन. ऐसा कोणी नाही हे दया नावडे. महाराज सांगतात, जगामध्ये असा एकही जीव तुम्हाला पाहायला सापडायचा नाही की ज्याला हे आवडत नाही. काय आवडत नाही? कन्या पुत्र घोडे दारा धन हे सगळे पदार्थ म्हणजे संसार नाही तर दुसरं काय हो? कन्या म्हणजे संसार झाला, पुत्र घोडे दारा म्हणजे बायको, धन यालाच सगळ्याला आपण संसार म्हणतो. हा संसार तर सगळ्याला आवडणार आहे. आणि रोग तर आवडत नाही. रोग आवडत नाही आणि संसार सगळ्याला आवडतो. असं असताना तुकाराम महाराजांनी या ठिकाणी भव म्हणजे संसार, त्याला रोग कसं म्हणलं? रोग म्हणून चालेल का? रोग म्हणता येतं का? रोग आवडत नसतो. रोग कोणालाही आवडत नसतो. आणि या संसाराचा विचार करत असताना संसारातले सगळे पदार्थ बहुतेक सगळे संसारी जीवाला आवडतात. असं असताना आवडणारा संसार आणि न आवडणारा रोग या दोघाला एक म्हणता येतं का? विचार करा. एक म्हणता येत नाही असा आपला विचार आहे बरं का. मग तुकाराम महाराजांनी भवरोग असा शब्द कसा वापरला? हा इथंच वापरला असं नाही, अनेक ठिकाणी भवरोग असं म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं. हे भवरोग म्हणणं कसं जपलं कसं याचा विचार जर करायचा झाला तर हा संसार आवडतो. सगळ्या संसारी जीवांना आवडतो. ते जरी खरं असलं तरी अज्ञानानं आवडतो बरं का. रोगाच्या बाबतीमध्ये काही रोगाची काही लोकांना आवड असते. तुम्हाला सांगतो, उदाहरणाला सांगतो मी बरं का. काय झालं, एकदा लहानपणी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. एकदा लहानपणी माझे डोळे आले. आता डोळे आल्यानंतर भरपूर डोळे आले. ते त्रास व्हायला लागला, शिपणं यायला लागलं. पण घरात कोणी बसून गेला, मला शाळेला जावं लागलं. शाळेत गेलो. शाळेत गेल्याच्या नंतर त्या पहिल्या तासामध्येच गुरुजीनं माझ्याकडे बघितलं. काय झालं म्हणजे तुला डोळे का लाल झाले? त्याला सांगावं लागलं, गुरुजी माझे डोळे आलेले. गुरुजीने सांगितलं, मग कशाला आला पण? घरी जा घरी जा. हा संसर्गजन्य रोग आहे. हा सगळ्याला डोळे येते. तुझे कसे डोळे आले म्हणजे सगळ्याला तसे लागण होण्याची शक्यता आहे. जा घरी जा घरी जा. निवांत राहा घरी. निवांत थोडंसं विश्रांती घ्या. डोळे कमी झाल्याच्याशिवाय शाळेत यायचं नाही असं गुरुजीने सांगून घरी पाठवून दिले. घरी आल्याच्या नंतर मग वैद्याला वगैरे दाखवलं. ते आमच्याकडे वैद्य होते. त्या वैद्याला सांगितलं की काही नाही, तूप साखर भरपूर खाल्ले म्हणजे डोळे कमी होतात. आता शाळेत जावं लागत नाही. ऐका, शाळेत जावं लागत नाही आणि तूप साखर भरपूर खायला मिळते असं ऐकल्याच्या नंतर मी देवाला नवस केला. देवा माझे डोळे कायम येऊन आलेलेच राहून दे म्हणून सांगितलं देवाला. आता डोळे येणं रोग आहे की नाही मला सांगा? रोग आहे. मग डोळे येणं रोग असताना सुद्धा तो आवडला की नाही मला? लहानपणातला विचार असेल पण आवडला की नाही मला? आवडला. का आवडला बोला? अज्ञानाच्या युगाला तो रोग आवडला. लहान मुलाच्या करता गाणं लावतात शाळेत वगैरे शिकवताना शिक्षक लोक. ते भोलानाथाचं गाणं असतं. त्यात नंदी बैल असतो, तो गुगू गुगू करत आलेला असतो आणि त्या भोलानाथाला म्हणजे त्या नंदी बैलाला भोलानाथ म्हणून कोण प्रश्न विचारतात. भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा. ते गाण्यामध्ये आहे बरं का, ते प्रमाण नाही. त्याच्या लगेच वाजवायला सुरू करा, असं करू नका. भोलानाथ खरं सांग एकदा पाऊस पडेल का? त्याच्यात त्याला विचारलं असतं, पाऊस पडेल का? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का? विचारतं भोलानाथाला बरं का.
त्याच्यात पुढं रोगाच्या संबंधानं आहे. आणि ते पोरग पुढं म्हणलं, भोलानाथ उद्या हे गणिताचा पेपर पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे डोपर. त्या पोराचं बोल नाही बरं का, पोटात येऊन पोटात कळ यावी, पेपर दुखावलं, पण गणिताचा पेपर चुकवण्याकरता हे सगळं सहन करायला ते पोरग तयार आहे. आता पोटात कळ येणं म्हणजे रोग यायचे नाही, डोकर दुखणं म्हणजे रोग यायचे नाही, पण हा रोग मला यावा ही जी पोराची भाषा आहे. माझे डोळे येणं त्याच्याबद्दल मला जे वाटलं, त्या पोराला पोट दुखावं असं जे वाटलं, ते सगळं रोगाची आवड आहे की नाही मला सांगा. ही रोगाची आवड ज्ञानमूलक आहे का अज्ञानमूलक आहे? अज्ञानमूलक आहे. तसं ऐसा कोणी नाही हे दया आवड कन्या पुत्र घोडे दारा धरण, ही संसाराची जी आवड आहे ना, सगळीच्या सगळी अज्ञानानं असलेली आवड आहे. ज्याला ज्ञान झालं अशा महात्म्याला कोणाला संसार आवडलाय का सांगा. ज्ञानोबरायांनी विचार सांगितलाय पा, तैसे आपण ते नाही तिथे दयाचे स्वसुखाचे सदा खराचे दयाचे विषय हे गो म्हणते आवडते. ज्ञानोबरायांनी विचार काय सांगितला, आपण तो नाही तिथे आत्मस्वरूपाचं ज्याला दर्शन नाही, आणि आत्मस्वरूपाचं ज्याला दर्शन नाही त्यालाच दयाचे आपण तो नाही तिथे दयाचे स्वसुखाचे सदा खराटे. आत्मसुख प्राप्त झालं नाही, आत्मदर्शन नाही, आत्मसुख नाही, त्याच्यामुळे त्याला काय झालं, दयाचे विषय हे गो म्हणते आवडते. आपण ते नाही तिथे त्याला जर आवडणारा संसार असेल तर अज्ञानाला आवडला का ज्ञानाला आवडला सांगा ना. अज्ञानाला आवडला. ज्ञानी संतांचा विचार ऐका ना. एका तरी संतांनी मला संसार आवडला अशी भाषा वापरली आहे का? एकाने सांगितलं नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावाने शून्य घातलंय. उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा, नेदो आता तिडा आटळते जाळो आणि संसार बैसल अंगणी. सगळे प्रमाण बघा. कोणी संसार जाळतो म्हणतो, कोणी संसाराच्या नावाने शून्य घालायला निघाला, कोणी संसाराच्या नावाने शिंतोडा घेतला, आता आम्ही ती पिढा आमच्याकडे येऊन येणार नाही अशी भाषा बोलायला लागला. तर त्या महात्म्यांना संसाराचं ज्ञान झाल्याच्या नंतर, आत्मसुख प्राप्त झाल्याच्या नंतर त्या महात्म्यांना संसाराची आवड आहे असं म्हणता येतं का आपल्याला? म्हणून रुसलो संसार पांढरा पांढरा तुझी अंतर रे तारा शस्त्र हे निर्वाणी साबाण, शस्त्र हे निर्वाणी साबाण. शस्त्र हे निर्वाणी साबाण. मार्गाची भाषा आहे का ना. म्हणून रुसलो संसारा, आम्ही संसारावर रुसलो. आवड आहे का? ज्याची आवड आहे त्याच्यावर रुसतात का? संसाराच्या विषयी आम्ही रुसलो असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. आता संसार का रुसले तुकाराम महाराजांना विचारा ना. काय संसार त्यांचा प्रतिकूल आहे, बायको त्यांची त्यांना नाही नाहीच्या गोष्टी म्हणून रुसलेत का? अरे तसं नाही. महाराजांनी त्याचं कारण सांगितलं. सर्प हा विखार पांढरा, हा संसार म्हणजे पांढऱ्या असलेल्या विषारी सर्पासारखा आहे, भयानक आहे, म्हणून संसाराच्या संबंधानं रुसलो म्हणतात. आता संसाराच्या विषयी आम्ही रुसलो, आम्ही संसार जाळला, आम्ही संसाराच्या नावानं शिंतोडा घेतला, आम्ही संसाराच्या नावानं शून्य घातलं अशी भाषा बोलणारे संत महात्मे बघा. त्यांना संसाराची आवड आहे का? आवड नाही. रोग आवडत नसतो, अज्ञानानं आवडू शकतो. त्याप्रमाणे संसार आवडणं योग्य नाही, पण अज्ञानानं आपल्याला आवडायला लागलेला आहे. म्हणून संसाराला योग्य रोग म्हणण्यामध्ये काही तुकाराम महाराजांची चूक झाली असं आपल्याला म्हणता येत नाही. योग्यच आहे. रोग आहे. रोग म्हणून संसाराचं चिंतन आपल्याला करता येतं. बरं का? आता या रोगाचा विचार करत असताना अजून एक महत्वाचं चिंतन करा. संसाराला रोग म्हणले ना, मग रोगामध्ये आणि संसारामध्ये काहीतरी सादृश्य असल्याशिवाय संसाराला रोग म्हणता येईल का? भवाला रोग म्हणण्याकरता रोगामध्ये संसारामध्ये हे सादृश्य पाहिजे की नाही, सारखेपणा पाहिजे की नाही? रोग आणि संसारामध्ये सारखेपणा काय? रोगाचा विचार करा. रोग ज्याला झाला त्याची शक्ती जाते आणि त्याला अशक्तपणा येतो. त्याप्रमाणे स्वरूपाची शक्ती घालवणारा आणि करते भक्तपणाचा अशक्तपणा आणून देणारा हा संसार रोग आहे. विठ्ठल विठ्ठल धन 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 धन
सगळं आपलं आत्मस्वरूप आपलं घालवतो. आपलं आत्मस्वरूपात आपल्याला ज्ञात न ठेवणं आणि आपल्या ठिकाणी अज्ञानजन्य असा सगळा उपाधीचा संबंध आणून देणं या भगवानच केलं ना. हे सगळं भगवान केलेलं आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. मुक्त होता हे त्याच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचं चिंतन घ्या. निरोगी अवस्थेमध्ये मनुष्य जसा सशक्त असतो त्याप्रमाणे आपण स्वरूप बोधाच्या भूमिकेमध्ये मुक्त आहोत. मूळची आपली अवस्था अशी आहे. पण रोग आल्याच्या नंतर शक्ती जाऊन जसा अशक्तपणा यावा त्याप्रमाणे या भवरोगानं आपल्याला काय केलं. आपल्याला मुक्तताची होती ती कारण आपल्या ठिकाणी बळे झाला बद्ध ही अवस्था आणून दिलेली आहे. म्हणजे रोग जे काम करतो ते भवरोग करतो म्हणून याला रोग म्हणणं योग्य आहे. विठ्ठल खरं रोग आहे ना बाबा आहे. मग हा रोग घालवायचा आहे ना घालवायचा आहे. मग घालवण्याकरता रोगाची चिकित्सा करायकरता वैद्याकडे जावं लागतं ना जावं लागतं. मग संसार नावाचा रोग घालवायकरता कोणी साधा वैद्य चालेल का. साधा वैद्य चालत नाही. या रोगाच्या निवृत्ती करता लागणारा एकच वैद्य. दोन वैद्याचं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं बरं का. वैद्य एक पंढरीराव वैद्य एक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे. अंतर्भाव निवृत्ती करता आपल्याला ज्या वैद्याकडे जायचं आहे तो परमात्मा पंढरीनाथ नावाचा एक वैद्य. वैद्य एक पंढरीराव हा औषधम जाणवी स्वयं वैद्य नारायण हरी. आपण तीर्थ घेताना हा मंत्र म्हणतो. अकाल मृत्यू हरणम सर्वव्याधी विनाशनम विष्णुपादगतम तीर्थम जठरे धारयाम्यहम. हे म्हणत असताना औषधम जाणवी स्वयं गंगेचं पाणी हेच आपल्याकरता सगळ्याच्या करता भवरोग निवर्तक औषध आहे. आणि वैद्य कोण. वैद्य नारायण हरिजी. नारायण परमात्मा तो वैद्य. वैद्य एक पंढरीराव परमात्मा पंढरीनाथाला भवरोग निवृत्तीच्या कामाचा समर्थ वैद्य म्हणलं. आणि याच्यापेक्षा जबरदस्त जर वैद्य पाहिजे असला तर ते संत महात्मे हे भवरोग निवृत्तीच्या कामाचे सगळ्यात मोठं वैद्य असं आपल्याला चिंतन करता येतं. पुंडलिक वैद्यराज वर्णन केले. हा दोन ठिकाणी पुंडलिकाला वैद्यराज म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं. त्याने सांगितलं साधन आणि शोभेच्या भागात केलं. दोन्ही ठिकाणी पुंडलिकाला वैद्यराज म्हणलंय बरं का. वैद्य एक पंढरीराव इथं पांडुरंगाला वैद्य म्हणलं आणि पुंडलिकाचं वर्णन करत असताना वैद्यराज म्हणलं. म्हणजे त्याच्या पुढचा वैद्य हा आहे. विठ्ठल विठ्ठल बरं. वैद्य मिळाला आपल्याला भवरोग कळाला. आपल्याला रोग झाले हे कळालं. रोग झाल्याच्या नंतर वैद्याकडे जावं लागतं हे कळालं. एक वैद्य आहे आणि एक वैद्यराज आहे. या दोघांकडे आपल्याला क्रमाक्रमानं जायचं हे कळालं. पण दारिद्र्य असल्याचे मनुष्य विचार करतो बाबा वैद्याकडे गेल्यानंतर तो पैसे किती घेतो कोणाला ठाऊक. पण आपले हे दोन्ही वैद्य असे की बाबा हे पैसेच घेत नाहीत बरं का. हा वैद्य एक पंढरीराव त्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं ते जे रुकावेचं मोल तर एक रुपयाचं सुद्धा मोल वेचून येत नाही. परमात्मा पंढरीनाथ पैसाच घेत नाही. त्या वैद्याकडे गेल्याच्या नंतर भवरोग निवृत्ती करता औषध योजना करतो. पण आपल्याला पैसे घ्या त्याला मोजावे लागत नाही. तर वैद्य राजाकडे जा. मोठा वैद्य असलेला पुंडलिकासारखा जो संत महात्मा त्याच्याकडे जा. त्यांना तरी पैशाची गरज आहे का. नहो आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले. तुकाराम महाराजांनी सांगितलं की आणि अर्थाचे भुकेले वैद्य नाही. आता अर्थाचे भुकेले वैद्य नाही ते वैद्यराज आणि निर्जी रुका निसमोद हा वैद्य. पांडुरंग किंवा संत महात्मा या दोघांकडे गेल्याच्या नंतर दोन्ही वैद्य कसे आहेत. आपल्याला पैसा मागणारे नाही ते घेत नाही तर औषध देतात. औषधांचं कसं आहे औषध जे द्यायचं असतं ना ते औषध रोज घालवणारं असावं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लहान लेकराला सुद्धा जर ते औषध द्यायचं झालं तर ते गोड असलं पाहिजे. हो गोड असल्याशिवाय लेकरू घेईल का. लहान मुलाला ते औषध घ्यावं वाटेल का. औषध तरी रोगाचे जिणावे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले पहा. रोगाचे जिणावे औषध तरी देयावे बरी ते अतिरुच्छ होवावे मधुर जैसे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रोग घालवणारं औषध पाहिजे. पण रोग घालवणारं ते औषध अतिशय रुचकर मधुर अशा पद्धतीचं औषध जर देता आलं तर ते लहान लेकराला सुद्धा सेवन करता येतं. आता या संत महात्म्यांनी आणि या परमात्मा पंढरीनाथांनी भवरोग घालवण्याकरता आपल्या हातात दिलेलं जे औषध आहे ते कोणते औषध. ऐसे विठोबाचे
नाम. आणि नाम नावाच्या अवसराचा विचार करा ना. नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळही पुरे गोड सकळही. औषध रुचकर पाहिजे ना. लहान लेकरांना देण्याकरता गोड औषध पाहिजे ना तुम्हाला. परमात्म्याचं नाव हे भवरोग निवृत्ती करता संतांनी दिलेले जे औषध आहे अतिशय रुचकर आहे असं महाराज वर्णन करतात. नाम गोड नाम गोड. अनेक ठिकाणी भगवंताच्या नामाचं गोड पण आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं बरं का. हरिपाठात सुद्धा ज्ञानोबारांनी काय सांगितलं. नामामृत गोडी वैष्णवाला झाली. तिथं गोडी म्हणले की नाही. परमात्म्याच्या नामाला गोड म्हणलं. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नामदेवराची भाषा आहे बरं का. जिव्हे गोड तीन अक्षरांतर जिव्हे गोड तीन. भवरोग निवृत्ती करता परमात्मा पंढरीनाथाने संत महात्म्याने मोल न घेता आपल्याला दिलेलं हे जे नामाचं औषध आहे ना. ऐसे विठोबाचे नाम म्हणून सांगितलेलं हे जे औषध आहे ना अतिशय रुचकर आहे. अतिशय गोड आहे. नामाच्या गोडीचं वर्णन करत असताना सगळ्या संतांनी नामाला गोड म्हणलं बरं का. गोड तुझे नाम विठोबा आवडते माझं. आपण सुरुवातीला ज्ञानोबाराचं प्रमाण पाहून आलो. नाम गोड आहे बरं का. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. नामाला गोड अनेक ठिकाणी संतांनी म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आपल्या रुचकर औषध संतांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे भवरोगाला रोग म्हणायचं हे आपल्याला कळालं. हा रोग आपल्याला झालाय हे आपल्याला कळालं. हा रोग घालवण्याकरता वैद्याकडे जायचं आहे. ते 2 वैद्य आपल्याला मिळाले. या 2 वैद्याकडे गेल्याच्या नंतर हे दोघेही वैद्य मोल घेणारे नाहीत असे आपल्याला कळालं. यांच्यापासून आपल्याला प्राप्त होणारं भगवंताचं नाम हे औषध अत्यंत रुचकर आहे. कडू नाही मग घ्यायला हरकत नाही आपल्याला कळालं. याच्यावर काही लोकांनी विचारलं महाराज हे नाम नावाचं जे औषध आहे याच्यानं रोग जाईल का. हो भवरोग जाईल का. त्याला महाराजांनी उत्तर दिलं. तुटे भवरोग. भवरोग या नामानं तुटतो बरं का. हेच भवरोगाचे औषध जन्म जरा तुटे व्याध आणि काही न देवाद करील षडवर्गा. सावळे रूपल्यावे डोळा साहस वठराचा मेळा पदर लागोने खळा कोण नाममंत्र माळा विष्णू सहस्र. भगवंताच्या नामाच्या युगानं भवरोग नक्की जाणार आहे बरं का. भवरोगा ऐसे जाय भवरोगा ऐसे जाय भवरोगा ऐसे जाय. आणि काय क्षुल्लक भवरोग सुद्धा परमात्म्याच्या नामानं जाणार आहे. म्हणून महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलं. तुटे भवरोग. संसाराचा रोग आपला सुटण्याकरता नामाचा उपयोग आहे. हा संचित क्रियमान भोग. आपल्याकडे आलेला संचित आपल्याकडे असलेलं क्रियमान आपल्याला प्राप्त होणारा प्रारब्धाचा भोग हे सगळं सुटणारच. हे सगळं तोडण्याच्या कामात समर्थ असलेलं परमात्म्याच्या नामाचं सामर्थ्य आहे असं आपल्याला महाराजांनी सांगितलं. आईचे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. परमात्म्याच्या नामाचा उच्चार केल्यावर जन्म खंडना होते असं मला सांगतात. पुढच्या चरणाचा विचार नंतर एकदा भजन करा. भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. संत श्रवण जगद्गुरु तुकाराम महाराज परमात्मा पंढरीनाथाच्या नामस्मरणानं म्हणाली अनिष्ट निवृत्ती सांगतात. आपला भवरोग सुटायचा असेल नामस्मरण करा. ऐसे विठोबाचे नाम. सुटे भवरोग ऐसे विठोबाचे नाम. याच्या योगाने भवरोग सुटणार आहे असं परमात्मा पंढरीनाथाचं नाम आहे. संचित क्रियमान आणि भोग म्हणजे प्रारब्ध आहे. सगळं सुटायचं जर असेल तर त्याच्याकरता सुद्धा नामाचा उपयोग आहे. परमात्म्याच्या नामस्मरणानं संचित संपेल क्रियमान संपेल आणि भोग म्हणजे प्रारब्धही संपेल बरं का. बाकी सगळं संचित आणि क्रियमान ज्ञानानं संपतात पण ज्ञानानं प्रारब्ध भोगावं लागतं असं वर्णन आहे. पण भगवंताच्या भक्ताला नामस्मरण करणाऱ्या भक्ताला हरिकृपा झाल्याच्या नंतर हरिकृपे झाला नाश त्याचा बरं का. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. प्रारब्धाला प्राप्त होणाऱ्या भोगाचा हरिकृपेला नाश होतो. हा कसा होतो त्याची बरीच संगती आहे. नामस्मरणाच्या योगाला संचित क्रियामान ज्ञानासारखं नाही याच्यात नवल नाही. पण प्रारब्ध कसं जातं कारण प्रारब्ध कर्मणा भोगादेव क्षय हा असं शास्त्र असताना नामस्मरणानं प्रारब्ध कसं जातं. अनेक संगती आहेत. एक संगती जाता सांगून जातो. नामस्मरण करणाऱ्या भक्ताचं प्रारब्ध परमात्मा स्वतःकडे घेतो. देव त्याचं प्रारब्ध भोगायला तयार होतं म्हणल्यावर याच्या प्रारब्धाचा नाही झाला की नाही बोला. उदाहरण आपल्याकडे आहे ना. अंबरीषीसाठी जन्म 10 घेतले. अंबरीषाला 10 जन्माचा शाप दुर्वासाच्याकडून झालेला. हा म्हणजे 10 जन्म घ्यावे लागणार कोणाला होते अंबरीषाला. आणि देव
देवानं 10 अवतार घेतले म्हणजे अंबरीशाचा शाप देवाने आपल्याकडे घेतला. त्याचा प्रारब्ध भोगायला देवानं घेतलं म्हणजे अंबरीशाला ते भोगावं लागलं का? मग त्याच्या प्रारब्धाचा नाश झाला की नाही? असा प्रारब्धाचा सुद्धा नाश भगवंताच्या नामस्मरणे करणाऱ्या भक्ताचा होत असतो बरं का. म्हणजे संचित क्रियमाण भोग हे सुद्धा तुटणं. ऐसे विठोबाचे नाम. या नामानं अजून काय होतं? उच्चारिता खंडी जन्म. नामाचा उच्चार केल्यानंतर जन्माची खंडना होते. पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागत नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम हे जर संसाराचं चक्र आपल्या पाठीमागचं थांबवायचं झालं परमात्म्याच्या नामाचा त्याला उपयोग आहे. नाही जन्मानं फार आपलं वाटोळं केलं महाराज. आपल्याला अनेक ठिकाणी फिरवून या जन्मानं आपलं किती दुःख दिलं. त्या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा गीतेमध्ये 13 अध्याय ज्ञान लक्षणाचा विचार करताना देवानं सांगितलं पण जन्म मृत्यू जरा व्याधी एवढ्याच्या ठिकाणी जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या 4 ठिकाणामध्ये महात्म्याला काय दिसतं? दुःख दोषानं दर्शनम. या 4ही ठिकाणामध्ये महात्म्याला दुःखही दिसतं आणि या 4ही स्थानामध्ये महात्म्याला दोषाचंही दर्शन घडतं. जन्म मृत्यू जरा व्याधी या 4 ठिकाणामध्ये दुःख आणि दोष यांचं दर्शन महात्म्याला होतं. म्हणजे जन्मामध्ये दुःखही आहे आणि जन्मामध्ये दोषही आहे. आता जन्मात दुःख आहे आणि जन्मामध्ये दोष आहे याचाच अर्थ जन्म एक प्रकारचा अनिष्ट आहे. या जन्मानं आपलं काय काय वाटोळं केलं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्या श्लोकांच्या भाष्यामध्ये फार चांगला विस्ताराने विचार केलेला आहे. म्हणे उयगरते निघाला मूत्ररंध्रे निघाला कटारेनिया चाचीला कुजस्वेद ऐसा परी जन्माचा कांटाळा धरे. म्हणे आता तेमी न कळी जेणे ऐसे होय. पुन्हा जन्माला यावं लागेल अशा पद्धतीचं कर्म मी करणार नाही. अरे काय मला त्या वीर्याच्या घरतेमध्ये पडावं लागलं. जन्माला येण्याकरता पुढे करते निघाला मूत्ररंध्रे निघाला. मूत्रद्वारातून मला बाहेर यावं लागलं. कटारेनिया साचीला कुचस्वेद. जन्माला आल्याच्या नंतर मातेचं स्तनपान करत असताना तिच्या स्तनाला असलेला घाम मला चाटावा लागला. ऐसा परी जन्माचा कंटाळा धरी. असा सगळा विचार करून ज्ञानी महात्मा जन्माचा कंटाळा धरतो आणि म्हणे आता ते मी न करी जेणे ऐसे होय. त्याच्या युगानं पुन्हा आपल्याला जन्म प्राप्त होणार असं मी काही करणार नाही. म्हणून तो जन्माच्या पाठीमागे लागतो. कसा पाठीमागे लागतो? दृष्टांताने ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता वर्णन केलेलं आहे. वैरा बापाचे या पुत्रचे हारी उमचावया जुवारी जैसा दाया की वैरा बापाचे या पुत्र जसे मारियाचे रागे पाठीचा जेवी सोड मागे देणे आक्षेपे लागे जन्मापाठे. जन्माच्या पाठीमागे लागून महात्मा जन्माचा नाश करून येतो. हा जन्म दुःख देणारा, हा जन्म दोषरूप असणारा. मग या जन्माला आपल्याला अनर्थ म्हणता येईल की नाही, अनिष्ट म्हणता येईल की नाही. मग या जन्म नावाच्या अनिष्टाची निवृत्ती कशाने होते? उच्चारिता खंडे जन्म ऐसे विठोबाचे नाम. परमात्मा पंढरीनाथाच्या नामस्मरणाच्या योगानं आपल्या जन्माचा सुद्धा नाश होतो. अजून काय होतं? आपल्या ठिकाणी पाप राहू शकत नाही. महाराजांनी 3ऱ्या चरणाचा विचार सांगितला. वसो नशके पाप. नामस्मरण करणाऱ्या महात्म्याच्या ठिकाणी पाप राहत नाही. पाप सुद्धा अनिष्ट आहे. विचार करा, ते आपण जे जे निवृत्त नामानं व्हायला लागलेलं पाहायला लागलो ना ते सगळं अनिष्ट आहे. भवरोग अनिष्ट आहे. संचित क्रियमाण भोग अनिष्ट आहे. जन्म अनिष्ट आहे. त्याप्रमाणे पापाचा विचार करा. पाप तरी चांगले का? पापाच्या योगानं दुःख आपल्याला जर भोगावं लागत असेल, पापाची संचित देहाची दंडना, देहाला दुःख भोगावं लागतं. पापाने दुःख भोगावं लागतं बरं का. हा विधीची वाव चुकवी अन्याय बीज वाढवी कुकर्माचा करणी राब जरी तरी दयाची तारीखे असंभाव्य पाप पिके. मग जन्म शताचनी माते दुःखाची होती बरं का. मग त्याला दुःख भोगावं लागतं बरं का. म्हणजे पापाच्या योगानं दुःखाचा भोग जर घडत असेल तर पाप चांगलेच आहोत, अनिष्टच म्हणावं लागतं. ते अनिष्ट असणारं पाप नामस्मरणाच्या योगानं आपल्या शरीरात राहणारच नाही. वसो न शके पाप ऐसे विठोबाचे नाम. त्याचं पुढं हा काय त्रिविध तो पाप. आध्यात्मिक आणि भौतिक आणि आधिदैविक असं 3ही प्रकारचा पाप तोही अनिष्ट आहे, तोही निवृत्त होतो. ऐसे विठोबाचे नाम. आता या नामस्मरणाच्या युगानं सगळ्या अनिष्टाचं कारण असणारी माया ती सुद्धा निवृत्त होते असं महाराज शेवटच्या चरणातून सांगतात. माया माया होय दासी
शेवटच्या चरणातून तुकाराम महाराजांनी माया सुद्धा आपली नामस्मरणाच्या योगानं जास्ती होते, आपल्या पायाला लागते, हे सुद्धा आपल्याला बाधा करीत नाही असं सांगितलेलं आहे बरं का. माया सुद्धा अनिष्ट करणारी आहे. माया वाटवलं कसं करते आपल्याला चिंतन अनेक वेळेला हे ऐकायला मिळतं. भगवंतांनी गीतेमध्ये दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया मामीवये प्रपद्यन्ते माया मिताम करंते असं गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. माया नदी तरुण जाण्याकरता अतिशय कठीण असं वर्णन केलं. आता मायेला नदी म्हणलं की तरुण जाण्याकरता कठीण आहे असं म्हणलं, त्याचाच अर्थ ती अनिष्ट आहे बरं का. अनिष्ट असलेली माया काय, मायेच्या ठिकाणी वेदांताच्या दृष्टीनं दोन शक्ती आहेत. एक जग निर्माण करण्याची शक्ती मायेच्या ठिकाणी आहे आणि त्या जगाच्या संबंधाने जीवाच्या मनामध्ये मोह निर्माण करण्याची दुसरी शक्ती आहे. पंचरशीमध्ये त्याचा विचार आहे पहा, माहेश्वरी तो माया तस्याहा निर्माण शक्तिवत विद्यते मोह शक्तीश्च संजीवन मोहयत्यसो. ही परमात्म्याची शक्ती असलेली माया, तिच्या ठिकाणी दोन शक्ती आहेत. एक निर्माणाची शक्ती आहे, निर्माण शक्तीच्या योगाने ही माया जग निर्माण करते आणि तिच्या ठिकाणी दुसरी शक्ती आहे मोह शक्ती. या मोह शक्तीच्या योगाने जीवाला संसाराची अडकवून ठेवते, मोह निर्माण करते. हा मायेनं निर्माण केलेला मोह आहे बरं का. हा माया मोह निर्माण करणारी माया दुस्तर नदी असं जर मायेचं चिंतन असेल तर ती माया अनिष्ट की नाही. मग या मायेची सुद्धा निवृत्ती झाली पाहिजे की नाही, हिनंही आपल्याला बाधा करू नये असं आपल्याला वाटतं की नाही. या मायेची बाधा होऊ नये याच्याकरता काय करावं बोला. महाराजांनी सांगितलं काही करायचं नाही. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. असं काय एकच साधन ऐसे विठोबाचे नाम. परमात्मा पंढरीनाथाचं नामच अशा पद्धतीचं साधन आहे. इथं तर 6 अनिष्टाचा विचार महाराज सांगतात आणि हे 6ही अनिष्ट निवृत्त होण्याकरता एकच उपाय, एकच औषध तुकाराम महाराजांनी आपल्या हातामध्ये दिलं, ते म्हणजे परमात्मा पंढरीनाथाचं नाम, विठोबाचं नाम. हे नाम अत्यंत मधुर औषध आहे. त्याच्यामुळे लहान मुलाला सुद्धा घ्यायला हरकत नाही. आबाल वृद्धाला सेवन करण्यासारखं अशा पद्धतीचं हे औषध सिद्ध करून संतांनी आपल्या हातात दिलेलं आहे, शास्त्राने आपल्या हातात दिलेलं आहे, वैद्य पंढरीनाथाला आपल्या हातामध्ये दिलेलं आहे. हे औषध आपण घ्यावं म्हणजे परमात्मा पंढरीनाथाच्या नामाचा अखंड जप करावा. त्याच्या योगानं सगळ्या अनर्थाची निवृत्ती होऊन सगळ्या इष्टाची प्राप्ती होऊन जेव्हा परम कल्याण निश्चित होणार आहे असं संतांचा भरवसा आहे. ज्ञानेश्वर